मॅम 92 म्हणजे आउट ऑफ 100. 80. पण तुमचा जो लेखी पेपर होता तो 80 मार्क्सचे असेल ना सगळे? येस मॅम. हो मॅम, लेखी आणि तोंडी मी आम्हाला मार्क सांगितले. मॅथमॅटिक्सचे सांगितले? नाही मॅम, इंग्लिश. नो मॅम, नाही सांगितले. नो मॅम, मॅथचे नाहीत आणखी सांगितले मॅम मी. बरं बरं. अच्छा, त्या दिवशी गणित काय खूप कमी मुलांनी सोडवले. मॅम मी सोडवले, अनंतवर पाठवले. बाकीचे? हो मॅम, मी पण सोडवले. मी पण सोडवले मॅम. मॅम मी पण सोडवलेत, पण ग्रुपवर पाठवायचे लक्षात नाही. सोडवा की, यायला पाहिजेत ना आपल्याला. वर्ड प्रॉब्लेम आहेत ना ते, यायला हवे गणित आपल्याला. बरं, आता आपण पुढची घेऊया. पुढची आज पूर्ण करून टाकू. ठीक आहे? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. काल काय तुम्ही चिल्ड्रन्स डेला मी नव्हती, मी गावी गेली होती. रिलेटेड हॅपी चिल्ड्रन्स डे येस सगळ्यांना. मॅम, खूप छान प्रकारे साजरी केली. खूप छान होता मॅम. खूप मजा केलो मॅम. Yes, काल ma'am. आम्ही गेम खेळलो, मूवी हा. बघितलो. म्हणजे तुम्हाला याच्यावर दाखवला का? आणि मॅम उमा मॅमनी चिल्ड्रन्स डे निमित्त खूप छान सॉन्ग सेंड केलं होतं. येस मॅम, ते आम्हाला खूपच आवडलं होतं. मॅम, काल तुम्ही का जॉईन झाला नव्हता? अरे मी गावी होते आणि मी ऑन द वे होते, म्हणजे येत होती, बसमध्ये होते, त्यामुळे मला अटेंडच करता आलं. 2 दिवस गावी गेले. शेअर नाही केलं ना, स्क्रीन शेअर केली. येस मॅम. दिसते स्क्रीन? येस मॅम. येस मॅम. दिसत आहे. आपली किती गणितं झाली होती याच्यामध्ये? 4. 4 झाली 4 होती मॅम. झाली. बरं, आता आपण 5व्या पासून सुरू करूया. आपण सोडवायची रेसिपी सगळ्यांना येते ना? आता हो आपण फक्त मॅम. इक्वेशन बनवणार फक्त, आणि तुम्ही सोडवायचे. ठीक आहे? येस मॅम. ओके मॅम. लक्ष द्यायचं. मॅम. नेहमीच आकडा पाहिजे रे. 40 मुलं, 40-50 असायची पूर्वी. आता खूपच कमी होतं. कंटाळा येतो का आमच्याबरोबर नो शिकायला मॅम. तुम्हाला? मी मॅम, आम्ही रोज जॉईन करतो. आम्हाला काही तुमच्यासोबत. ठराविक मुलं आहेत ते रेग्युलर असतात, काही ठराविक मुलं. येस मॅम. मॅम आम्हाला पण क्लास तुमचे जे फ्रेंड्स वगैरे असतील ना, जे आधी येत होते पण आता अटेंड नाही करत आहेत, त्यांना जरा सांगा त्यांचा फायद्याचा आहे ना, आणि फ्री मध्ये आहे येस आपल्याला. मॅम. आम्हाला जर असं मिळालं असतं ना तर किती आम्हाला, म्हणजे खूप. तेव्हा तर काय इंटरनेट वगैरे आमच्या वेळेला काही नव्हतं. बर, कुठे गेलं आपलं 5वं गणित? हे बघा, हा काय आहे गणित. संजयला नोकरीमध्ये, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. काही मासिक पगार मिळतो. मासिक म्हणजे महिन्याचा पगार. आता काही दिलाय, काही म्हणजे किती तो दिला नाहीये, काही मिळतो, मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते, म्हणजे इन्क्रीमेंट होतं त्याच्या सॅलरीमध्ये. पगार वाढतो, ठराविक ठरलेला आहे तेवढा पगार वाढतो. म्हणजे 1000 रुपये वाढतो किंवा 2000 रुपये वाढतो, असं ठरलेलं आहे की 1 वर्ष झाला की तेवढे पगारात वाढ होणार. एक ठराविक पगार आहे सुरुवातीचा. पहिला जेव्हा तो नोकरीला लागला तेव्हा समजा की त्याचा पगार 10,000 आहे, तर पुढच्या वर्षी 1 वर्ष झाल्यानंतर समजा ती जी ठरलेली रक्कम आहे, वाढ जी आहे ठरलेली, ती दरवर्षी त्याची होणार आहे. बरोबर आहे? तर पहिला जो त्याचा स्टार्टिंग सॅलरी आहे ती समजा 10,000 आहे, तर 1 वर्ष झाल्यानंतर त्याचा पगार किती होणार? समजा 2,000ची वाढ असेल पगारामध्ये, तर त्याच्या पुढच्या वर्षी त्याचा पगार किती होणार?
4,000. बघा कसं आहे, संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो, महिन्याला पगार मिळतो. छान. आणि काय सांगितले की दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. म्हणजे ठराविक मॅम 1,20,000. 12,000. 12,000. आधी 10,000 आहे आणि 2,000 त्याची वाढ आहे पगारामध्ये दरवर्षी. तर आता जर 10,000 आहे ना, तर 1 वर्ष झालं ना की त्याचा पगार त्याला दर महिन्याला 12,000 रुपये मिळणार. आता तो 12,000 रुपये वर्षभर मिळणार, त्याच्या पुन्हा 1 वर्ष झाला म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाली की परत त्याला 14,000 म्हणजे ठरलेली रक्कम वाढत जाणार. 2,000 5,000 जी पण ठरलेली आहे तेवढ्या पगारात वाढ होत जाणार. काय पुढे काय दिले माहित आहे, म्हणजे आपल्याला ना मासिक पगार पण त्यांनी सांगितला नाहीये आणि किती वाढ होणार दरवर्षी ती पण सांगितली नाहीये. पण पुढे काय सांगितले त्यांनी, जर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला, 4 वर्षांनी त्याचा महिन्याचा पगार 4,500 रुपये झाला 4 वर्षानंतर आणि 10 वर्षांनी त्याचा मासिक पगार 5,400 रुपये झाला, तर त्याचा सुरुवातीचा पगार आणि वार्षिक वाढीची रक्कम काढा. म्हणजे स्टार्टिंग सॅलरी त्याची किती होती आणि त्याची दरवर्षी किती वाढ होते, अशा 2 गोष्टी शोधायच्या. तर या दोन्ही गोष्टी एक एक्स मानायच्या आणि एक वाय मानायच्या. म्हणजे त्याचा Yes, ma'am. सुरुवातीचा पगार एक्स मानायचा, स्टार्टिंग सॅलरी एक्स मानायची आणि वार्षिक वाढ जी आहे दरवर्षीची वाढ होते. झोपले का सगळे? नो मॅम. No, ma'am. वार्षिक वाढ जी आहे ना, दरवर्षी होणारी वाढ जी आहे ती वाय मानू आपण. ठीक आहे. येस आता मॅम. होणार काय माहित Okay, आहे, ma'am. आपल्याला आता इक्वेशन बनवायचे. त्याच्यासाठी या 2 अटी दिलेल्या आहेत. पहिली अट आहे 4 वर्षानंतरचा पगार दिलाय तुम्हाला, ही पहिली अट आहे. 4 वर्षानंतरचा मासिक पगार 4,500 आणि दुसरी अट आहे 10 वर्षांनी त्याचा मासिक पगार 5,400. 5,400. अशा 2 अटी आहेत. त्या अटींवरून आपल्याला इक्वेशन बनवायचे आहे, समीकरण बनवायचे आहे. ठीक आहे. येस मॅम. तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचा सुरुवातीचा पगार जो आहे ना, तो आपण स्टार्टिंग सॅलरी जी आहे ती एक्स रुपये सुरुवातीचा पगार एक्स रुपये मानू आणि त्याची वार्षिक वाढ जी आहे ती आपण वाय मानू. दरवर्षी त्याच्या पगारात जी वाढ होते ती वाय मानू. आता होणार काय बघा, इक्वेशन कसं बनणार माहितीये का, की बघा समजा पहिलं वर्ष आहे, पहिल्या वर्षाची पहिला जो सॅलरी आहे ती एक्स आहे, बरोबर आहे. आणि Yes, 1 ma'am. वर्षानंतर त्याची सॅलरी किती होणार, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक्स अधिक एक एक्स मध्ये एक वाय अधिक. मिळवणार आपण. एक्स अधिक वाय, एक्स ही सुरुवातीचा पगार आणि वाय ही वाढ झाली वर्षानंतर, बरोबर आहे. आता दुसरं वर्ष झालं, दुसऱ्या वर्षानंतर त्याचा जो पगार आहे ना तो किती होणार माहिती आहे, वाढ जी आहे ना ती वाढ आधी जर वाय असेल ना तर दुसऱ्या वर्षी ती वाढ किती होणार माहिती आहे, 2 वाय होणार. म्हणजे 2 बाय. म्हणजे दुसऱ्या वर्षानंतर त्याचा जो पगार आहे ना, दुसऱ्या वर्षी त्याचा पगार एक्स अधिक 2 वाय होणार. कारण त्याच्या समजा मगाचं मी उदाहरण दिलं तर 2,000 जर वाढ असेल तर 2 वर्षांनी त्याच्या पगारात 4,000 रुपये वाढ होणार. पहिल्या वर्षी 2,000, नंतर 1 वर्ष झाल्यानंतर 2,000 रुपये आणि पुढच्या वर्षी त्याची 4,000 रुपये म्हणजे 2 वाय. ही फिक्स सॅलरी आहे, हा सुरुवातीचा पगार आहे आणि ही दरवर्षी त्याची वाय वाय अशी सॅलरी दरवर्षी वाढत जाते. 2 वर्षानंतर त्याचा पगार 2 वाय वाढणार. मला काय हे समजलं नाही, म्हणजे जर 2 वाय होत आहे तर 2 एक्स पण व्हावं लागेल ना. कसं काय, आता बघा मी समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला देऊ, समजा उदाहरण आपलं समजा त्याची पहिली जी सुरुवातीचा जो पगार आहे तो 10,000 रुपये, बरोबर आहे. समजा
सुरुवातीचा पगार Yes, 10,000 रुपये आणि दरवर्षी त्याच्या पगारात समजा 2,000 रुपये वाढ होते दरवर्षी. बरोबर आहे. आता 10,000मध्ये दरवर्षी 2,000 रुपये वाढ होते. 1 वर्ष झालं तर 1 वर्षानंतर त्याचा पगार किती होणार? 10,000 हा सुरुवातीचा 1 वर्ष पगार त्याचा 10,000. 1 वर्ष झाल्यानंतर त्याच्यात आपण ती जी वाढ ठरलेली आहे ती मिळवणार आपण, म्हणजे 2,000 त्याच्यात ऍड होणार. तर 12,000. 1 वर्षानंतर त्याचा पगार 12,000 होतो. 12,000. बरोबर आहे. आता हा 1 वर्षानंतरचा पगार आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष झाले तर 2 वर्षानंतर त्याच्या पगारात एकूण वाढ किती होणार? म्हणजे सुरुवातीचा जो पगार आहे त्याच्यात किती वाढ होईल? 2 वर्षाची वाढ होईल. 2 वर्षाची वाढ एकूण किती? 4,000. 4,000. 4,000 होणार वाढ. म्हणजे तुमचा त्याचा एकूण जो पगार आहे तो 14,000. येस मॅम. नंतर मग तिसऱ्या वर्षी 10,000 त्याची स्टार्टिंग सॅलरी फिक्स आहे आणि 3 वर्षाची एकूण वाढ. 3 वर्षाची वाढ म्हणजे 6,000 त्याच्यात ऍड होणार. म्हणजे त्याचा एकूण पगार होणार 16,000. 3 वर्षानंतर 16,000. 16,000. कळलं? म्हणजे ही वाढ जी आहे ना तिच्यात बदल होत जाते. म्हणजे करायचा स्टार्टिंग सॅलरी ऍज इट इज, तरच तुम्हाला इक्वेशन बनवता येईल, नाही तर नाही बनवता येणार. ही वाढवून चालणार नाही. ओके मॅम. हिच्यात वाढ करा. जी वार्षिक वाढ आहे ना ती बदला. स्टार्टिंग सॅलरी ऍज इट इज ठेवा. ठीक आहे. आता तुम्हाला ज्या अटलेल्या आहेत हे कळलं सगळ्यांना आता? Yes, मॅम. हो मॅम, कळालं. आता त्यांनी 2 अटी काय दिल्यात की 4 वर्षानंतरचा त्याचा पगार 4,500 रुपये. आता 4 वर्षानंतरचा त्याचा पगार जर आपल्याला काढायचा आहे तर एक्स अधिक ही सुरुवातीची सॅलरी आणि 4 वर्षाची एकूण वाढ जी आहे ती 4Y आहे. 4 आणि ते एकूण जी सॅलरी त्याची बनते सुरुवातीचा पगार आणि वाढ मिळून ती 4,500. म्हणजे हे तुमचं पहिलं इक्वेशन झालं. एक्स अधिक 4Y बरोबर 4,500. हे फर्स्ट इक्वेशन. कळते का? येस yes, येस मॅम. येस मॅम, समजलं. येस मॅम. बाय फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार एक्स अधिक 4Y बरोबर 4,500 असं इक्वेशन बनेल. आणि दुसरं 10 वर्षांनंतरचा पगार त्याचा दिलेला आहे. 10 वर्षानंतरचा पगार किती होईल त्याचा? X अधिक 10Y बरोबर हा. 5,400. बरोबर. एक्स अधिक 10Y बरोबर 5,000. 5,400. हे पहिल्या अटीनुसार आहे तुमचं पहिलं इक्वेशन. एक्स अधिक 4Y बरोबर 4,500 पहिल्या अटीनुसार. एक्स अधिक लिहायचा पहिल्या अटीनुसार वगैरे. एक्स अधिक 4Y बरोबर 4,500 आणि दुसऱ्या अटीनुसार एक्स अधिक 10Y बरोबर 5,400 5,400. असं 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. येस मॅम. एक्सचा Yes, ma'am. कोएफिशियंट सेम आहे. एक्सचं जे सहगुणक आहे ना तो ऑलरेडी सारखा आहे. तुम्हाला कोणाचा सहगुणक सारखा करायची गरज नाही. बरोबर ना? एक्सचा सहगुणक बघा दोघांमध्ये पण एक आहे. एक आहे. त्यामुळे फक्त चिन्ह सारखी आहे त्यामुळे ते जायला पाहिजे म्हणून वजाबाकी करायची समीकरण. येईल सोडवता? हो मॅम. Yes, बर. ठीक आहे. सगळ्यांना कळलं हे? Yes, ma'am. हो मॅम, कळालं. येस मॅम, समजलं. कोणाला काय विचारायचं डाऊट आहे? कोणाला काही? मॅम, स्क्रीन जरा लहान करता का? स्क्रीनशॉट घ्यायचा होता. नो मॅम. तेवढंच आहे. ते पुढे सोडवायचं आहे तुम्हाला. मॅम, येस मॅम. बोला. मॅम हे परीक्षेत जर आलं तर हे सविस्तर स्पष्ट करावं लागणार ना, म्हणजे सविस्तर लिहावं लागणार ना? सोडवायचं पुढे. मॅम मॅम म्हणजे येत आहे. स्टेप बाय स्टेप. मॅम स्टेप बाय स्टेप सोडवावं लागणार ना? मला कळलं नाही. म्हणजे सोडवायचं बोलतेस का? येस मॅम, मी असं म्हटलं की स्टेप बाय स्टेप सोडवावं लागणार ना, म्हणजे हो. मार्क आपण जसे सोडवले की नाही इक्वेशन सोडवायचं आणि शेवटी
शाब्दिक उत्तर लिहायचं. उत्तर लिहिताना शाब्दिक उत्तर लिहायचं, कारण हे शाब्दिक उदाहरण आहे ना. वर्ड प्रॉब्लेम आहे, मग आन्सर पण वर्ड मध्ये पाहिजे की त्या व्यक्तीचा सुरुवातीचा पगार, जी पण एक्स ची किंमत येईल तो सुरुवातीचा पगार आहे आणि जी वाय ची किंमत येईल ती वार्षिक वाढ आहे. ठीक आहे. येस मॅम. ओके. आता Yes, पुढचं ma'am. बघूया ना. येस मॅम. आता 6वं गणित. 6वं गणित सोपं आहे, त्याच्यात लगेच समजेल तुम्हाला काय. काय दिले? 3 खुर्च्या आणि 2 टेबलांची किंमत 4,500 रुपये आहे आणि 5 खुर्च्या आणि 3 टेबलांची किंमत 7,000 रुपये. तर 2 खुर्च्या आणि 2 टेबलांची एकूण किंमत काढा. आता तुम्हाला विचारले 2 खुर्च्या आणि 2 टेबलांची एकूण किंमत किती आहे ते विचारले. बरोबर आहे. तुम्हाला 3 खुर्च्या 2 टेबलांची किंमत एकूण जी आहे, 3 खुर्च्या आणि 2 टेबल हे एकूण तुम्हाला 4,500 रुपयाला मिळतं आणि 5 खुर्च्या आणि 3 टेबल हे तुम्हाला 7,000 रुपयाला मिळतं. तर तुम्हाला विचारले 2 खुर्च्या आणि 2 टेबलांची एकूण किंमत काढा. आता इथे एक्स आणि वाय काय म्हणायचं? तर एक्स आणि वाय तुम्ही हे नाही मानायचं. 2 खुर्च्यांची किंमत एक्स आणि 2 टेबलांची किंमत वाय नाही मानायची. खुर्च्या एक्स, हा. खुर्च्या वाय एक- आणि हा. टेबल एक्स ना. एकाची किंमत एक्स आणि वाय, म्हणजे एक खुर्चीची किंमत एक्स रुपये आणि आणि एक एक टेबलची टेबलची किंमत किंमत वाय रुपये. तर मग तुम्हाला इक्वेशन बनवता येईल. ठीक आहे. बघा, एक खुर्चीची किंमत येस मॅम. एक्स रुपये म्हणायची, एक टेबलाची किंमत वाय रुपये म्हणायची. मग पहिली अट जी आहे ती तुम्हाला आहे की 3 खुर्च्या आणि टेबल 2 टेबल. आता एक खुर्चीची किंमत एक्स रुपये असेल तर 3 खुर्च्यांची किंमत किती असणार? 3x. 3x असेल मॅम. 3x. आणि 2 टेबलांची किंमत किती? 2x. 2y. 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 एक टेबलाची किंमत वाय आहे तर 2 टेबलची किंमत 2y असेल. एकूण मिळून ती किंमत जी आहे ती 4,500. 4,500 येणार. हे तुमचं पहिलं इक्वेशन आहे, पहिलं समीकरण. आणि दुसऱ्या अटीनुसार तुम्हाला 5 खुर्च्या आणि 3 टेबल. 3 टेबल म्हणजे 5x अधिक 3x बरोबर 5x अधिक 3x 3y 3y बरोबर बरोबर 7,000. आणि मग हे सोडवायचे दोन्ही समीकरण आणि जी एक्स आणि वाय ची किंमत मिळेल ती एक खुर्ची आणि एक टेबलची असणार. एक्स आणि वाय ची किंमत. आणि मग एक खुर्ची आणि एक टेबलची किंमत मिळाली की एक खुर्चीची किंमत असेल तर त्याच्यावरून 2 खुर्च्यांची किंमत काढायची. म्हणजे एक खुर्ची समजा 500 रुपयाला असेल, कारण आपल्याला विचारलंय काय ते उत्तर आपल्याला देणं गरजेचं आहे, कंपल्सरी असेल. आपल्याला एक खुर्ची आणि एक टेबलची एकूण किंमत नाही विचारली. प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये 2 खुर्च्या आणि 2 टेबल याची एकूण किंमत किती. आणि आपण जो एक्स आणि वाय ची किंमत जी मिळणार आहे ती एक खुर्ची आणि एक टेबलची असणार आहे. मग काय करायचं? एक खुर्चीची म्हणजे उत्तराची दुप्पट करायची. म्हणजे खुर्चीची किंमत समजा 200 रुपये समजा आहे तर 2 खुर्च्यांचे मिळून 400 रुपये झाले. 400 रुपये. आणि एका टेबलची किंमत वाय ची किंमत समजा 500 आली तर 2 टेबलांची किंमत 1,000 रुपये. 1000 रुपये. आणि माझी एकूण किंमत काढायची आणि मग ते तुमचं उत्तर असते. समजा हे मला माहित नाही याचं उत्तर किती असणार आहे, मी सांगते. एक खुर्चीची आणि एक टेबलची किंमत मिळाली तर तिथे गणित संपलेलं नाहीये तुमचं, कारण तुम्हाला प्रश्न जो आहे एक्स आणि वाय ची किंमत काढली की संपला नाही. आपल्याला विचारलं असं नाही, असं ते विचारलंय 2 खुर्च्या आणि 2 टेबलची विचारली. एक खुर्ची आणि एक टेबल नाहीये, 2 खुर्च्या आणि 2 टेबल. आपण एक खुर्ची आणि एक टेबलची किंमत मानली आहे ना, एक्स आणि वाय, कारण त्याच्याशिवाय समीकरण नसती बनली असते. एक खुर्ची आणि एक टेबलची किंमतच आपल्याला व्हेरिएबल घ्यायला लागेल. असं हे चल आहे ते एक खुर्चीची किंमत एक्स, एक टेबलाची किंमत वाय असंच घेऊन मग समीकरण तयार करता येते. पण एक्स आणि वाय ची किंमत आली की मग ते गुणून तुम्ही फायनल आन्सर काढायचा आहे. कळलं? येस मॅम. मी काय बोलली कळलं सगळ्यांना? येस मॅम समजलं. समजलं. नक्की
हो मॅम. ठीक आहे. हे तुम्ही लिहाल ना, हे सोपं इक्वेशन पण म्हणू शकता ना. Yes, स्क्रीनशॉट ma'am. वगैरे हवे, लिहून घ्या पाहिजे. कोण टीव्हीच्या समोर बसून लेक्चर ऐकतंय? हे लिहून घ्या पाहिजे तर इक्वेशन. ठीक आहे. पुढचं झालं? लिहिलं? येस मॅम हो झालं. मॅम. झालं मॅम. पुढे आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. घेतला मॅम. आता 7वं, 8वं, 9वं आणि 10वं गणित थोडेसे ट्रिकी आहेत, पण ठीक आहे, कळतील तुम्हाला. बघा हा काय आहे, 7वं गणित. 7वं गणित समजलं पाहिजे, कारण अशी गणित 10वीला पण आहे. एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. काय दिलंय? एक 2 अंकी संख्या आहे, 2 डिजिट नंबर आहे, 2 डिजिट नंबर. आणि त्या 2 डिजिट नंबर मध्ये जे तुमचे अंक आहेत, जे डिजिट्स आहेत, त्या डिजिट्सची सम, ऍडिशन, बेरीज 9 आहे. 2 अंकी संख्या आहे आणि त्याच्यातले जे अंक आहेत त्यांची बेरीज 9 आहे. मग ही संख्या आपण जर बघायला गेलं तर याच्यावरून तुम्ही कोणत्या संख्या असू शकतात, ऑप्शन तुम्हाला काय काय आहे ते तुम्हाला. 4, 5 आणि 4. म्हणजे 2 अंकी संख्या कुठली असू शकते बघा? एक तर 36 असू शकेल, 27, 63, 72, 54, 45, 90 याच्यापैकी कुठली तरी असू शकते. बरोबर आहे? Yes, ma'am. म्हणजे यापैकी कोणती तरी असेल. आता याच्यापैकी एकच उत्तर आहे कोणतं तरी. ठीक आहे. पण आपल्याला एक कळलं की ते जी 2 अंकी संख्या आहे त्याच्यातले अंक जे आहेत त्या अंकांची बेरीज 9 आहे. ही पहिली अट दिलेली आहे तुम्हाला. पुढे अट काय दिली माहित आहे? जर अंकांची अदलाबदल केली ना, ही जी संख्या आहे 2 अंकी संख्या, त्या संख्येमध्ये अंकांची अदलाबदल केली. अदलाबदल केली म्हणजे काय? जो एकक स्थानी आहे तो दशक स्थानी गेला आणि दशक स्थानी जो दशक स्थानी आहे तो एकक स्थानी. तर मिळणारी संख्या जी दुसरी संख्या तयार होते 2 अंकांची अदलाबदल केली की संख्या बदलणार ना. म्हणजे आता 36 आहे, 36च्या अंकांची अदलाबदल केली तर 63 होणार. तर ती जी मिळणारी संख्या आहे नंतर तर 45 होणार. हा, ही आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे. म्हणजे अंकांची अदलाबदल केली, एक्सचेंज केले डिजिट्स रिप्लेस केले डिजिट, ती जी नवीन नंबर जो मिळणार आहे ना आपल्याला, नवीन संख्या जी मिळणार आहे ना, ती आधीची जी आपली मेन संख्या आहे, मुख्य संख्या जी आहे आपली, त्या संख्येपेक्षा आत्ताची जी संख्या अदलाबदल करून मिळणारी संख्या जी आहे ती आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे. अदलाबदल करून मिळणारी संख्या. म्हणजे याचं उत्तर 36 येणार ना? हा, पण ते आपल्याला सोडवायचं. येस मॅम. तर ती 2 अंकी संख्या काढ असं आपल्याला राहिलं. आता ती 2 अंकी संख्या कोणती? 2 डिजिट नंबर कोणता आहे? एक्स काय आणि वाय काय याच्यामध्ये ते आपल्याला कळलं पाहिजे. मॅम, एकक स्थानची संख्या एक्स मानू आणि दशक व स्थानची दशक संख्या Y स्थानची मानू. वाय मानू. एकक स्थानची आणि दशक स्थानची स्कॉलरशिपला सोडवले ना गणिताशी? Yes, ma'am. येस मॅम. अच्छा, आपली जी संख्या आहे त्या संख्येचा एकक स्थानचा अंक आपण काय करूया? एक्स मानू. 2 अंकी संख्येचा एकक स्थानचा अंक एक्स मानू आणि दशक स्थानचा वाय मानू. ऐकताय ना मुलांना? मुलांचा कोणाचाच आवाज? येस मॅम. येस बॉईज वेअर आर बॉईज? येस मॅम. मुलं
संख्येचा एकक स्थानचा अंक, दोन अंकी संख्येचा एकक स्थानचा अंक आपण एक्स म्हणू. लिहिता येत नाही पटापट. हा. आणि संख्येचा दोन अंकी संख्येचा दशक स्थानचा अंक हे सेम लिहायचं, वाय म्हणू. वाय तर बघा हा, जी आपली संख्या तयार होणार ना, आता आपण जनरली जेव्हा लिहायचं असतं एकक स्थानचा अंक जर 3 आहे, दशक स्थानचा 6 आहे, तर ती संख्या लिहिताना आपण डिजिट जर आपल्याकडे असेल तर डायरेक्ट 63 असं लिहितो सगळी. पण इथे आता व्हेरिएबल आहे म्हणजे चल आहे, आणि चल जेव्हा असतील आणि आपल्याला जर दोन अंकी संख्या लिहायची तर आपण असं नाही लिहिणार, वाय एक्स असं नाही लिहिणार, म्हणजे हा एकक स्थानचा अंक आणि हा दशक स्थानचा अंक असं नाही लिहिणार. ही संख्या जर व्हेरिएबल जर असतील आणि जर आपल्याला संख्या लिहायची दोन अंकी संख्या, तर ती कशी लिहायची माहित आहे, जो दशक स्थानचा अंक असतो ना त्याची प्लेस व्हॅल्यू लिहायची. म्हणजे काय, 10 ने गुणतो आपण दशक स्थानच्या अंकाला, काय करतो 10 ने गुणतो. 10 ने गुण. 10 वाय अधिक अधिक एक्स. कारण आपण अधिक. एकक स्थानचा अंक मिळवतो त्याच्यामध्ये, आणि अशी आपली दोन अंकी संख्या तयार होते. दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणतो अधिक एकक स्थानच्या अंकाला एक नेच गुणायचं असते किंवा तीच संख्या असते. येस मॅम. आपली जी दोन अंकी संख्या बनेल ना ती ही बनेल. आपली जी मेन संख्या आहे ना दोन अंकी संख्या, ती कोणती आहे, 10y अधिक एक्स. सगळ्यांनी लक्ष द्यायचं हे गणित. येस मॅम. येस मॅम. पुढची सगळी गणितं थोडी ट्रिकी आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. 10y Okay, ma'am. अधिक एक्स ही आपली जी ओरिजिनल जी संख्या आहे दोन अंकी संख्या ती 10y अधिक एक्स आहे. नंतर त्यांनी काय सांगितलंय, दुसरी एक तर त्या दोन संख्यांची बेरीज 9 आहे. तर ते दोन अंक जे आहेत ना, एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक, पहिली अट जर आपण बघितली तर पहिल्या अटीमध्ये काय दिले त्यांनी, की दोन अंक जे आहेत ना त्या अंकांची बेरीज 9 आहे. आपले दोन अंक कोणते आहेत संख्येमध्ये, 10x 10y अधिक x बरोबर 9. अधिक एक्स ऐका, बरोबर 9. 10x अधिक y जी आहे ना ती आपली संख्या बनते, संख्या तयार होते. म्हणजे दशक स्थानचा अंक जर आपण घेतला ना, दशक स्थानचा अंक तो समजा 6 आहे आणि एकक स्थानचा अंक समजा 3 आहे, तर आपली संख्या मी सांगितली 60 अधिक 3 अशी आपली जी बनते ती संख्या बनते 63. पण अंक कोणते आहेत, त्याचे अंकांची बेरीज दिली. अंक कोणते आहेत, एक एक्स आहे x आणि y. आणि दुसरं वाय आहे. ही जी आहे ना, ही जी मी लिहिली आहे ना 10y अधिक एक्स, ती संख्या तयार होते, दोन अंकी संख्या. ही अंक नाही आहेत संख्येमध्ये, एकूण जी संख्या तयार होते ना ती आहे. पण ते जे अंक आहेत ते कोणते आहेत, x दोन y. अंकी संख्येतले एक्स आणि वाय. x आणि y. मग पहिली जी कंडिशन आहे ना ती काय आहे, की त्या दोन अंकांची बेरीज 9 आहे. मग एक अंक एक्स आहे आणि दुसरा वाय आहे. म्हणजे मग दोघांची बेरीज एक्सच्या जागी 6 ठेवायचा आणि वायच्या जागी जर 3 ठेवलं तर 9 येते बेरीज. म्हणजे एक्स आणि वाय ची बेरीज 9 आहे. म्हणजे पहिल्या अटीनुसार बाय फर्स्ट कंडिशन तुम्हाला मिळणार एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. हे तुमचं पहिलं इक्वेशन आहे. येस मॅम. आता हे मी Yes, दोन ma'am. अंकी संख्या जी तयार केली ही आपल्याला पुढे वापरायची आहे, ही जी संख्या आहे. आता आपल्याला पहिली जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये अंकांची बेरीज 9 आहे. एक एकक स्थानचा अंक एक्स आहे, दशक स्थानचा अंक वाय आहे, त्या दोघांच्या अंकांची बेरीज 9 आहे. आणि दुसरी अट आहे ना ती समजली पाहिजे. दुसऱ्या अटीमध्ये काय दिले माहित आहे, अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे. आता बघा हा, आपल्याला आपली जी मेन संख्या आहे, संख्या दोन अंकी, ती कोणती आहे बरं, संख्या 10y अधिक ही आपली मुख्य संख्या आहे. आता इथे काय Yes, करायचं, ma'am. अंक बदलायचे, अंकांची अदलाबदल करायची.
म्हणजे दशक स्थानचा अंक एकक स्थानी न्यायचा, एकक स्थानचा दशक स्थान. म्हणजे आता एकक स्थानी आपला एक्स आहे की ना आधी, येस आता मॅम. एकक स्थानी येणार वाय येस मॅम. आणि दशक स्थानी येणार एक्स. यक्स. मग आता जी नवीन 10. 2 अंकी संख्या तयार होणार ती कोणती असणार? एक्स 10 अधिक 10y. x अधिक 10y. एक्स अधिक 10y. x अधिक 10y. x 10x अधिक y. एक्स अधिक नीट विचार 10y. विचार कर. एक्स अधिक 10y तर हीच आहे ना आपली संख्या आहे बघा ना. एक्स अधिक Yes, लिहिला तर ma'am. 10x अधिक y. आता दशक स्थानी कोणता अंक गेला, दशक स्थानी कोणता अंक गेला त्याला 10 ने गुणायचं. आधी दशक स्थानी कोणता अंक होता? y. Y होता. आता दशक स्थानी कोणता अंक येईल? एक्स. x. एक्स येईल. मग त्याच्याबरोबर 10 गुणणार आपण, त्याच्याबरोबर 10 ने गुणणार. दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणणार. 10x अधिक y. 10x plus अधिक 10y. बरोबर. मग इथे आपण अंकांची अदलाबदल केली ना, आपण अंकांची अदलाबदल करून मिळणारी जी 2 अंकी संख्या आहे, अंकांची अदलाबदल करून मिळणारी 2 अंकी संख्या, अंकांची अदलाबदल करून मिळणारी 2 अंकी संख्या जी आहे ती कोणती असणार? 10x 10x अधिक y. अधिक 10y. 10x अधिक 10y नाही, 10x प्लस किती? 10x अधिक y. 10x अधिक 10x अधिक 10x प्लस y. हा. आता त्यांनी काय सांगितलं, आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे बघा. हा, त्यांनी काय सांगितलंय की अंकांची अदलाबदल करून मिळणारी जी ही संख्या आहे ना 10x अधिक y, ती आधीची जी संख्या आहे ना 10y अधिक x, तिच्यापेक्षा ती 27 ने मोठी आहे. कोणती संख्या? हा, आता जी बनली आहे ना नवीन संख्या, आताची संख्या. आताची संख्या कोणती आहे? नवीन 10x अधिक y जी आहे ना. एक्स राहिलं. मॅम त्याच्यामध्ये 27 इक्वेशन आपल्याला बनवायचं आहे. दुसऱ्या अटीनुसार मला जी आता संख्या मिळाली ना नवीन, नवीन संख्या मला ही मिळाली 10x अधिक अधिक y. y. ही कशी आहे माहित आहे? ही जी नवीन संख्या आहे ना 27 पेक्षा मोठी आहे. त्या आधीच्या संख्येपेक्षा, आधीची संख्या कोणती आहे? 10y अधिक x. 10y अधिक x. तिच्यापेक्षा 27 ने मोठी म्हणजे जास्त आहे, मोठी. मग प्लस 27 करायचं, प्लस 27. कळतंय? येस मॅम. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. एक्स आणि वाय ची जी पदं आहेत ती डावीकडे आणायची आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे किंवा स्थिर पद आहे ते उजवीकडे ठेवायचं असतं. मग इथे मी काय करणार, हा जो 10y आणि हा x आहे उजवीकडे, तो कुठे आणणार? डावीकडे. डावीकडे. कारण एक्स आणि व्हेरिएबलचे जे टर्म्स असतात ते डावीकडे पाहिजे असतात. मॅम 10x अधिक y यामध्ये 27 प्लस होणार ना? कुठे? हे 10x अधिक y हे यामध्ये 27 प्लस होणार. 10y अधिक x मध्ये कसं? कारण त्यांनी अट काय दिली माहित आहे, अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे. म्हणजे आधीच्या संख्येमध्ये 27 मिळवल्यानंतर, आधीच्या संख्येमध्ये 27 मिळवल्यानंतर तुम्हाला आत्ताची नवीन संख्या मिळणार आहे. नवीन संख्या मोठी आहे, आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे. आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी म्हणजे काय? आधीच्या संख्येमध्ये 27 मिळवल्यावर आपल्याला आताची अदलाबदल करून मिळणारी संख्या मिळते. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. अंकांची अदलाबदल करून मिळणारी ही संख्या आहे आपली, ही मोठी आहे. मोठी आहे म्हणजे आधीच्या संख्येमध्ये 27 मिळवून ती मिळते नवीन संख्या आत्ताची. हे कळते का? हो Yes. मॅम. हो मॅम. कळलं आता?
येस हो मॅम. मॅम. थोडीशी मोठी आहे म्हणजे काय, हो मॅम तर कळलं. 27 आपण ऍड करतो त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हो मॅम. येस हो यस मॅम. मॅम 10x अधिक y, 10x अधिक y 10 वजा 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 10y 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 वजा x वजा x बरोबर बरोबर. 27. बरोबर 27. 27. आता x ची टर्म एकत्र करा आणि y ची टर्म एकत्र करा. 9 मॅम 9x 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 वजा वजा 9y 9y वजा 9y बरोबर बरोबर 27. 27. 9y बरोबर 27. ठीक आहे. 27. येस मॅम. आता हे थोडं आपण अजून सोपं होईल, कारण सगळे जे टर्म्स आहेत ना ते 9 ने डिव्हिजिबल आहेत बघा. 1 2 3 9 9 9 9 9 आणि ते 27 आहे. म्हणजे तुम्ही 9 ने भाग लावू Yes. शकता तुमच्या पूर्ण समीकरणाला. पूर्ण समीकरणाला असं जर असेल तर अजून तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. म्हणजे प्रत्येक टर्मला 9 ने भाग जातो, मग 9 ने भाग लावल्यानंतर तुमचं इक्वेशन बनेल x मायनस x मायनस Y y बरोबर 3. बरोबर बरोबर 3. हे तुमचं आहे सेकंड इक्वेशन. आता हे सोडवायला सोपं आहे बघा, दोन्ही सोपी इक्वेशन. येस मॅम. येस मॅम. येस फक्त मॅम बेरीज करा दोघांची. बेरीज केली तरी तो y निघून जाईल, कारण y ची चिन्ह ऑलरेडी वेगवेगळी आहे. येस मॅम स्क्रीन जरा लहान करा. वरच दिसत नाही मॅम. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. Yes, ma'am, please. मॅम काढला. घेतला येस मॅम. मॅम. येस. तर आपण 1 मिनिट ma'am, खाली घ्या थोडं. हे असं का येस मॅम. झालं. आता एक गणित अजून घेऊया. म्हणजे 2च झाली गणित, काय 3 झाली ना. हा ठीक आहे. हो मॅम. पुढचं एक 3 गणित बघूया आपण. बघा, त्रिकोण एबीसी मध्ये पटकन बघूया. त्रिकोण एबीसी मध्ये कोन ए चे माप हे कोन बी व कोन सी या कोनांच्या मापांच्या बेरजे एवढं आहे. आता 3 कोन असतात की नाही त्रिकोणामध्ये. येस मॅम. त्रिकोण आहे, येस मॅम. त्याच्यामध्ये 3 कोन आहेत, ए बी आणि सी. तर काय दिलेलं आहे माहित आहे, जो एक कोन आहे ना त्या ए चं माप बी आणि सी च्या बेरजे एवढं, बी आणि सी ची बेरजे एवढं कोन ए चं माप आहे. ठीक आहे. आणि दुसरं काय दिलंय की तसेच कोन बी व कोन सी यांच्या मापांचे गुणोत्तर 4:5 आहे. म्हणजे दोघांचं जे माप आहे त्याचं जे गुणोत्तर आहे, गुणोत्तर कळतं ना. येस मॅम. येस मॅम. 4:5 आहे. तर त्या त्रिकोणांची मापे काढा. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापं आपल्याला काढायची. त्रिकोणाच्या आता तीन कोनाच्या मापांच्या बेरजेचं सूत्र वापरून काढता हो येतं. हो हे वापरता येईल, पण इथे आपल्याला एक्स आणि वाय काय म्हणायचं. मॅम बी कोणाचे माप x आणि सी कोणाचे माप y. एचं काय नाही. ए बरोबर x अधिक y. बरोबर. कारण एचं माप का नाही म्हणायचं माहिती एक्स वाय, कारण आपण बघा एक्स आणि वाय ही 2च चल वापरू शकतो. तिसरं चल तर आपण नाही वापरू शकत. पण इथे एक्स आणि वाय घेताना व्यवस्थित घ्यायचं, कारण एचं माप हे बी आणि सी वर अवलंबून आहे. कारण एचं माप बी आणि सी च्या बेरजे एवढं आहे. मग एक्स आणि वाय मानताना ना बी आणि सी मान, कारण एक्स आणि वाय जे आहे ते सॉरी एचं माप जे आहे ते बी आणि सी च्या बेरजे एवढं. मग याचं येस बीचं मॅम. माप समजा एक्स आहे आणि सीचं वाय आहे, तर एचं माप काय येईल. x अधिक y. एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय है ना एचं माप. आता तुम्हाला अट देताना त्यांनी एकच अट दिली की बी आणि सी यांच्या मापांचं गुणोत्तर 4:5 आहे. 4:5 आहे. दुसरी अट जी आहे ती आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज
180 180 ते आपण असते. वापरायचं. ठीक आहे. मग आपले जे Yes, इक्वेशन ma'am. बनवायचे आपल्याला ते कसे बनणार बघा. बघा कोन बी चे माप काय करायचं. कोन बी चे X माप X एक्स मानू. X कोन बी चे आहे माप मानू. X मानू. यक्स मानू. एक्स अंश मानू. ठीक आहे. Yes, Yes. ma'am. आणि कोन सी चे वाय. वाय अंश मानू. वाय अंश मानू. आता आपल्याला जी अट दिली ना पहिली अट की ह्या दोघांचं गुणोत्तर 4:5 आहे हा. म्हणजे Yes, डी ma'am. आणि सी च्या मापाचं गुणोत्तर. इथे आणखी तुम्ही लिहू शकता की कोन ए चे माप जर तुम्हाला लिहायचे तर एक्स अधिक वाय असेल. बरोबर ना. एक्स अधिक वाय. Yes, ma'am. येस मॅम. येस मॅम. आता पहिल्या अटीनुसार तुम्ही लिहिणार की एक्स आणि वाय चं गुणोत्तर म्हणजे बी आणि सी. बीचं माप 4:5 एक्स आहे. बरोबर 4:5. 4:5. आता इथे तुम्ही 4:5. तिरकस गुणाकार करून तुमचं समीकरण बनवू शकता. पहिलं समीकरण तिरकस गुणाकार केला तर 5x आणि 4 बरोबर 4y. 4y. आता हे 4y तुम्ही इकडे घेऊ शकता डावीकडे कारण ते तुम्हाला घ्यायला लागतं कारण ते चलाचं पद आहे. 5x वजा 4y 4y. आणि उजवीकडे बाकी तर तुम्हाला स्थिर शून्य. संख्या नाहीये इथे. शून्य. इथे शून्य आहे. हे तुमचं पहिलं समीकरण. आणि दुसऱ्या समीकरणासाठी तुम्ही त्रिकोणाचा तो गुणधर्म वापरायचा की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या तीन मापांची कोणांच्या बेरीज मापांची बेरीज 180 अंश 180 असेल. 180 अंश असते. मग त्रिकोण एबीसी मध्ये मध्ये कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी अधिक कोन सी बरोबर बरोबर 180 अंश. कोण सी बरोबर 180. तर सगळ्यांची माप त्याच्यात टाकूया आपण. ए चं माप काय आहे एक्स अधिक X अधिक Y. X अधिक Y. बी चं माप X एक्स आहे X अंश आणि सी चं माप Y. वाय आहे. Y अंश Y बरोबर 180. बरोबर बरोबर 180. 180 आता इथे बनेल एक्स एक्स 2x 2x अधिक 2 2y अधिक अधिक 2 2 वाय. Y बरोबर बरोबर 180 बरोबर अंश. 180. आता इथे मगाशी कसं केलं आपण या सगळ्याला 2 ने भाग जातोय आपला. Yes, ma'am. हो. 2 Yes, भाग ma'am. लागला. काय बनेल एक्स अधिक Y वाय अधिक Y बरोबर बरोबर 90. 90. 90 अंश. तुमचं दुसरं इक्वेशन. मॅम स्क्रीन छोटी करा. हो. येस मॅम स्क्रीनशॉट घे. घेतला मॅम. घेतला. हो Yes, मॅम ma'am. घेतला. घेतला मॅम. Yes, ma'am. घेतला. आता इथे मॅम हा मॅम हे उदाहरण का गेल्या वेळेसच्या द्वितीय सत्र परीक्षेत आलं होतं. कधी 8वीला नो मॅम 9वीची जेव्हा गेल्या वेळेसची परीक्षा झालती का गेल्या वेळेसच्या प्रश्नपत्रिकेत होता हा गेल्या प्रश्न. अच्छा वर्षीच्या प्रश्न पत्रिकेत. अच्छा द्वितीय म्हणजे Yes, सेकंड सेमेस्टर मध्ये चार मार्काला होता हा प्रश्न. असणार. त्यांचे स्टार दिले बघा स्टार वाले थोडे हॉट म्हणजे हे असतात. थोडे हार्ड कठीण Yes, वाले ma'am. प्रश्न असतात. आता मॅम ते परीक्षेला सर्वच पडतात. हा शेवटचे प्रश्न असतात मॅम बघा ते थोडे कठीण देतात. पडतात स्टारवाले. परीक्षेत. आपण ते शेवटच्या प्रश्नामध्ये शेवटचा प्रश्न असतो ना ते जास्त मार्काला पण असतात आणि थोडे ट्रिकी असतात. ठीक आहे. एक होईल का आपला नाही संपला वेळ. Yes, ma'am. होतंय. होईल. होईल मॅम होईल. होतंय मॅम. 10वा करू. येस मॅम. मॅम वेळ संपत आला नाही व्हायचं.
होईल मॅम. होऊन जाईल तर मी थोडस एक्सप्लेन होतंय करते. मॅम. 10व बघा तुम्हाला जमलं तर. एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते आणि प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराकरता 2 गुण. म्हणजे प्रत्येक बरोबर उत्तर जर दिलं तर 2 गुण मिळतात आणि चुकीचं उत्तर दिलं तर -1 ऋण 1 गुण. कळलं? म्हणजे तुम्ही जर परीक्षा देता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर तसंच असतं. 60 प्रश्न आहेत तर 60 मध्ये बरोबर उत्तरे जेवढी द्याल तेवढे 2 गुण मिळणार आणि चुकीचं उत्तर दिलं तर -1 होतं. म्हणजे 1 गुण कमी होतो चुकीच्या उत्तरासाठी. आता सध्या तसं नाहीये. आपल्याला चुकलं तर ते गुण मिळतच नाही. पण मायनस पण नाही ना होत. मायनस झाले तर जे मिळाले ते पण जातात आपल्याला. बरोबर ना? येस मॅम. निगेटिव्ह मार्किंग खूप आपल्याला हे असतं, रिस्की असतं आणि बहुतेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुमचं निगेटिव्ह मार्किंग असतं. आता तुम्हाला सोपं आहे. आपल्याला आता शाळांमध्ये खूप सोपं असतं तरी आपल्याला कंटाळा येतो त्याचा पण हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तर ह्या गोष्टी पण असतात. एक तर अभ्यास पण खूप असतो आणि प्लस एक्झाम मध्ये पण हे असे नियम असतात. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असतं. चुकीचं उत्तर आलं की -1 होतं. तर इथे यशवंत जो मुलगा आहे त्याने 60 प्रश्न सगळे सोडवले. असं नाही की त्याने कोणता प्रश्न उत्तर देणं त्याने टाळलेला आहे. असं नाही. सगळे प्रश्न सोडवले आणि त्याला गुण मिळाले 90 एकूण. तर त्याची किती प्रश्नांची उत्तरं चुकली? 90. त्याला एकूण गुण 90 मिळाले. प्रश्न त्यांनी सगळे सोडवले होते. सगळे बरोबर नसणार. जर सगळे बरोबर असते तर 120 मार्क मिळाले असते. येस मॅम. पण त्याचे काही प्रश्नांची उत्तर चुकले. तर इथे एक्स आणि वाय काय म्हणायचं नाही ते बरोबर उत्तर दिलेले प्रश्न जे आहेत ना ते एक्स म्हणायचं. आणि चुकलेले उत्तर त्याला हे वाय वाय मानायचं. म्हणायचं. आता बघा बरोबर आलेले यक्स मानायचे. बरोबर उत्तर दिलेले प्रश्न एक्स मानू आणि चुकीची उत्तरं दिलेले प्रश्न जे आहेत ते वाय मानू. आता त्यांनी ना सगळे प्रश्न सोडवले. म्हणजे 60च्या 60 प्रश्न सोडवले. म्हणजे त्याच्यातले काही प्रश्न एक्स आहेत ते बरोबर दिलेली उत्तरं आणि वाय आहेत ती चुकीची दिलेली आहेत. पण एकूण प्रश्न त्यांनी 60 सोडवले. म्हणजे बरोबर आणि चुकीचे मिळून 60 सोडवले. म्हणजे एक्स अधिक वाय मिळून त्याने काय केलेले आहेत 60 प्रश्न सगळे सोडवले. एक्स जे आहेत ते बरोबर सोडवलेले आहेत आणि वाय जे आहेत ते चुकीचे सोडवलेले आहेत. पण एकूण मिळून त्याने सगळे प्रश्न सोडवलेले आहेत आणि गुण त्याला 90 मिळाले. मग दुसरी अट कशी आहे माहितीये? बरोबर प्रश्न किती सोडवलेत त्यांनी? 90. 90 एकूण गुण मिळाले. गुण कसे असतात माहितीये? ते मायनस पण निगेटिव्ह मार्किंग मिळून वगैरे सगळे एकूण गुण त्याला मिळाले. 30. एक्स बरोबर उत्तरं त्यांनी जी दिलेली आहेत ती एक्स 45 प्रश्न. जर एक्स प्रश्नांची उत्तर त्यांनी बरोबर दिले तर त्याचे एकूण किती गुण होतील त्याचे एक्स प्रश्नांचे? 90. 90 जे आहेत ना 90 त्यांनी बरोबर प्रश्न बघा आपल्याला जे मिळणारे मार्क आणि त्यांना मिळणारे मार्क वेगळे आहेत. 90 जे गुण मिळाले त्याने बरोबर उत्तरं दिली त्याचे नाही मिळाले. ते बरोबर उत्तरं दिलेली ते पण गुण आहेत आणि मायनस जे चुकीची उत्तरं दिली ते मायनस करून पण आहेत ना ते 90. येस मॅम. येस 90 मॅम. जे मार्क्स मिळाले त्याला त्याच्यामध्ये बरोबर उत्तर X आणि मायनस प्लस निगेटिव्ह. y बघा इज इक्वल टू 90. X बरोबर अधिक y बरोबर नाही 90. नाही. बघा बरोबर प्रश्न किती सोडवलेत त्यांनी बरोबर उत्तर दिले किती प्रश्नाची? X. एक्स. आता प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. बरोबर उत्तर दिलं तर 2 गुण. म्हणजे 2 बरोबर उत्तरांसाठी त्याला किती गुण मिळाले एकूण? 2x. 2x. पण आता ही जी उत्तरं त्याने दिले ती बरोबर दिले. पण चुकीचे पण प्रश्न सोडवलेत ना त्यांनी. चुकीची उत्तरं पण येस दिलेली आहेत. मॅम. चुकीची उत्तरं किती प्रश्नांची दिली त्यांनी? y. वाय प्रश्नांची उत्तरं चुकीची दिली आहेत. मग प्रत्येक प्रश्नाचा 1 मार्क कमी होणार येस त्याचा. मॅम. म्हणजे 1 वाय मार्क त्याचे ना मायनस होणार. -1y. समजा 10 प्रश्न त्याने चुकीचे सोडवले 60 पैकी तर 10 मार्क कमी झाले ना. येस मॅम. कळतं ना? हो येस मॅम. मॅम. बघा समजा त्याने 40 प्रश्न बरोबर सोडवले 10 प्रश्न चुकीचे सोडवले
तर 40 प्रश्नाचे त्याला 80 मार्क मिळतील, पण 10 प्रश्नांचे मायनस पण होणार ना, म्हणजे त्याला 80 मार्क सगळे नाही मिळणार, -10 Yes, पण ma'am. होणार त्याच्यातून. हो. आता वाय प्रश्न जर त्यांनी चुकीचे सोडवले तर 2x मधून1y मायनस होणार, म्हणजे हे त्याला वजा. बरोबर प्रश्नांचे मिळालेले आहेत मार्क. हे Yes, 2x आहे ते बरोबर प्रश्नांचे, पण परत त्याच्यातून वाय प्रश्नांची उत्तर चुकीची दिली, कारण प्रत्येकी 1 गुण कमी होणार, जे 1y मार्क कमी झाले त्याचे, आणि असे मिळून ते त्याचे मार्क बनतात ते 90 आहे. नऊ. सगळं ठीक आहे. नाही कळलं तर Yes, आपण पुढच्या वेळेला बघू. हा? कळालं. सोडवायची सगळी गणित. येस हो मॅम. मॅम. नाही. हो. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट. बाय. थँक्यू मॅम. मॅम गुड नाईट. बाय.